सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना फळ पीक विम्याचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान भरपाईचे पैसे अद्याप मिळाले नाहीत। जरी शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला असला तरी या अन्यायाच्या विरोधात उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल बजाव कृषी मंत्री हटाव असं आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनाचे नेतृत्व ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांनी केलंय। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे। 30 नोव्हेंबर 24 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44,000 शेतकऱ्यांनी जवळजवळ 14 कोटी रुपये आंबा आणि काजू विमा हप्त्यापोटी भरलेले आहेत। 30 जूनच्या पूर्वी रक्कम मिळणं आवश्यक होती। जवळजवळ विम्याची नुकसान भरपाईची रक्कम 150 कोटी रुपये होत्या। शासनाकडून पाठपुरावा करून त्याचा डाटा सुद्धा आज विमा कंपनीकडून घोषित झालेला नाहीये आणि म्हणून या विमा कंपनीकडून पैसे मिळावेत। विमा कंपनी या जिल्ह्यातनं हद्दपार व्हावी आणि शासनाच्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी त्यांचे कान उघडावेत, प्रशासनाचे कान उघडावेत, त्यांना जाग आणण्यासाठी आणि दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्यासाठी आजचे महाविकास आघाडीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन आहे। जर उद्याच्या दिवाळीपूर्वी हे पैसे जमा झाले नाही तर उद्या शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि निश्चितच शेतकरी त्या पद्धतीने आंदोलन आपल्या हातात घेतील आणि या सरकारला आणि विमा कंपनीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तर आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने विमा कंपनीने आमचा जो डाटा आहे तो आम्हाला द्यावी मागणी करतोय। पालकमंत्र्यांच्या कालच्या मीटिंगच्या आधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या कंपनीला आम्ही बॅकलिस्ट करतो। कालची बैठक ही शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी होती की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मधून बाहेर काढण्यासाठी होती, हा प्रश्न आहे। आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये पहिलं काय झालं की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मधून बाहेर काढायचं आणि त्याला मुभा द्यायची आणि किती दिवस मुभा द्यायची हा या ठिकाणी काल त्याची बैठक झाली होती आणि त्यामुळे कालच्या बैठकीवर आमचा मुळीच विश्वास नाही आहे। याआधी सुद्धा आम्ही सातत्याने ज्या बैठका आम्ही पाठपुरावा करत असताना पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या, परंतु या बैठकीला त्यांनी म्हणजे बैठका आधी खरं तर उशिरा घेतल्या आमच्या आंदोलनानंतर, कारण हे पैसे 2 महिन्यापूर्वी जमा झाले होते परंतु हे पैसे न झाल्यामुळे आमचं आंदोलन आज आहे म्हणून काल आंदोलन घेतलं। काल त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीत खरं तर जाहीर केले पाहिजे होते पैसे, आजपासून अकाउंटमध्ये लोकांची सुरुवात झाली पाहिजे होती। त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे कालच्या बैठकीचा नुसता फार्स झालेला आहे।